अनन्या किचन रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. घेऊन आलेलो आहे संडे स्पेशल रेसिपी अप्पम. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी पांढरी उडदाची डाळ. आता आपण हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे मिक्स केलेले तांदूळ आणि उडदाची डाळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ, जेणेकरून त्याच्यामधलं जे स्टार्च आहे ते निघून जातं. येस. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आपण हे मिश्रण, बघू शकता तुम्ही. तांदूळ आणि उडदाची डाळ 6 ते 7 तास भिजवून झालेली आहे. आता याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. थोडं पाणी ॲड करू याच्यामध्ये आपण. थिकनेस चेक करू शकता. एवढ्या थिकनेसपर्यंत वाटून घ्यायचं आहे. आणि आता अशाच पद्धतीने हे उरलेलं वाटणसुद्धा अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे, सेम थिकनेसमध्ये. आता आपण पूर्ण वाटण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे आणि हे आपण मोठ्या पातेल्यामध्ये फर्मेंट करायला ठेवूया 7 ते 8 तास, जेणेकरून ते पीठ फुगल्यानंतर भांड्याच्या बाहेर येणार नाही. अप्पमच्या चटणीसाठी लागणारं साहित्य: 4 ते 5 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, साखर, मीठ, कोथिंबीर, दही, पुदिना आणि शेंगदाणे. हे सगळे इन्ग्रेडियंट आपण मिक्सरमध्ये मस्त वाटून घेऊ. शेंगदाणे दही मिक्स केले. हिरवी मिरची, लसूण, पुदिना, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि साखर. पाणी थोडं मिक्स करून घेतलं. हे वाटण आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे.
जसं पाहिजे घट्ट पातळ त्या पद्धतीत पाणी मिक्स करून पुन्हा एकदा वाटून घ्या. बघू शकता तुमच्या चॉईसप्रमाणे घट्ट किंवा पातळ चटणी. अप्पमच्या चटणीसाठी तेल गरम करून घेऊया. चटणीसाठी तडका द्यायची तयारी. वाटून झालेली चटणी बाउलमध्ये काढून घेऊ. चटणीच्या तडक्यासाठी लागणारे जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि 2 लाल सुक्या मिरच्या. तडक्यासाठी गरम केलेलं तेल आपण गॅसवरून खाली उतरून घेतलंय. मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि मिरची. दोन मिनटं झाकण ठेवून द्या. झाकण काढून मिक्स करून घेऊ व्यवस्थित. एका मिनिटात तयार झालेली अप्पमची चटणी. ही चटणी घट्ट पातळ जशी पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता. डोसा, इडली, अप्पम तिघांसोबत ही चटणी अप्रतिम लागते. रात्री वाटून फर्मेंट करायला ठेवलेलं पीठ तुम्ही बघू शकतात. चांगलं फर्मेंट होऊन तयार झालंय. आता आपल्याला जेवढे आप्पे बनवायचे त्याचं पीठ आपण एका दुसऱ्या पातेल्यात काढून घेऊ. आणि त्यासाठी लागणारा कांदा, हिरवी मिरची, आलं लसूणचा ठेचा, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ या पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊ. अशा प्रकारच्या भांड्यामध्ये आपण आप्पे बनवणार आहोत. तुम्ही तेलाचा वापर करू शकता, जसं तुमच्या आवडीनुसार बटर यूज करू शकता. या मिक्स झालेल्या बॅटरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतात, जेणेकरून लहान मुलं जे भाज्या वगैरे खायला थोडंसे नाटक करतात तर ते याच्यातनं या माध्यमातून सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जातात. तेल व्यवस्थित तापून झालं. गॅसची फ्लेम मीडियम करा आणि वरतून झाकणाने काही वेळ झाकून ठेवा. मंडळी, तयार झालेला आपला संडे स्पेशल अप्पम. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. अप्पमची एक साईड व्यवस्थित तयार झालेली आहे. सावकाश अप्पम पलटून घेऊन दुसऱ्या साईडने त्याला व्यवस्थित भाजून तळून घ्यायचं आहे.
अप्पमला आपण दुसऱ्या साईडनी पलटी मारून व्यवस्थित तळून घेतलेलं आहे. बघू शकता दुसऱ्या साईडनी पण आपण अप्पमला एकदम व्यवस्थित पद्धतीने तळून घेतलेलं आहे. छानसा असा सोनेरी रंग आलेला आहे. अप्रतिम टेस्ट आहे. मंडळी, आपलं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. तयार झाला आहे आपला संडे स्पेशल नाश्ता, अप्पम आणि चटणी. अवधूत, अनन्या, रेसिपी कशी झाली? एकदम टेस्टी.